मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 मंत्री शपथ घेणार आहेत आणि संध्याकाळी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी एबीपी माझाच्या हाती आहे। यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड हे शपथ घेणार आहेत। त्याचबरोबर इतर राज्यातून देखील काही महत्त्वाचे मोठे चेहरे ज्यांचा समावेश या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आला आहे त्यांचीही नावे एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जातील, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपण। ज्योतिरादित्य शिंदे, पशुपती पारस, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर हे शपथ घेणार आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 मंत्री शपथ घेणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय आणखी तपशील आहे या संदर्भात तुमच्याकडे? सौरभ, खरं तर 43 मंत्री जर शपथ घेणार असतील तर याला मंत्रिमंडळ विस्तार म्हणायचं की मोदी नव्यानं मंत्रिमंडळ निर्माण करतायत किंवा पूर्ण मेकओव्हर करतायत, हा खरा प्रश्न आहे। कारण इतक्या मोठ्या संख्येनं ज्या अर्थी विस्तार होतोय त्या अर्थी बऱ्याच गोष्टी चुकलेल्या दिसत आहेत, बऱ्याच गोष्टींची गरज सरकारला वाटते आणि त्यामुळे अनेक मंत्र्यांना इतक्या कमी कालावधीमध्ये डच्चू दिला गेलेला आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं नवे मंत्री सामील होत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, या यादीमध्ये पहिलं नाव जे आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे। आजसुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी जी बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली होती त्या बैठकीमध्ये नारायण राणे हे पहिल्या रांगेमध्ये बसलेले होते। ज्योतिरादित्य शिंदे जे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत ते सुद्धा पहिल्या रांगेमध्ये होते आणि ही नावं जी आहेत ती पहिल्या 5मध्ये आपल्याला दिसत आहेत। नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल जे आसामचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली गेलेली नाही आहे, त्यांचं नाव दुसऱ्या स्थानावरती आहे। डॉक्टर वीरेंद्र कुमार, त्याच्यानंतर चौथं नाव जे आहे ते ज्योतिरादित्य शिंदे यांचं आहे। 5वं नाव आर.पी. सिंग यांचं आहे जे जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अश्विनी वैष्णव, त्याच्यानंतर पाशू पारस म्हणजे चिराग पासवान यांचे काका आहेत ते आणि त्यांच्या पक्षामध्ये जे सगळं नाट्य झालं होतं त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। किरण रिजिजू यांचं नाव आहे, या अर्थी ते कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील असं दिसतंय। हरदीप सिंग पुरी हे सुद्धा कॅबिनेट मंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळं अशा पद्धतीनं हा सगळा जवळपास 43 नावांचा विस्तार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। यातली काही नावं जी अशी पण आहेत की जे MOS म्हणून काम करत होते आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाईल, म्हणजे जे आधी मंत्रिमंडळामध्ये होते पण त्यांचं प्रमोशन झालेलं आहे। पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही 4 नावं जी आहेत ती आता कन्फर्म झालेली आहेत, जी आपण सकाळपासून सांगतोय की नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड। बरोबर प्रशांत, पण हा कॅबिनेट विस्तार आत्ताच करण्याची गरज नेमकी मोदी सरकारला का भासली? कारण थोडं नावांवर जर आपण एक नजर टाकली तर त्यामध्ये प्रादेशिक समतोल आणि त्याचबरोबर सोशल इंजिनिअरिंग सुद्धा साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणि आता आगामी 5 राज्यांच्या विधानसभा सुद्धा आहेत काही महिन्यांमध्ये। खरं तर मागच्या टर्ममध्ये सुद्धा 2014ला मोदी सत्तेवरती आले आणि त्याच्यानंतर बरोबर 2 वर्षांपूर्वी म्हणजे जुलै 2016लाच पहिला विस्तार झालेला होता। यावेळी सुद्धा 19ला ते सत्तेवरती आले आणि 2 वर्षानंतर त्यांचा पहिला विस्तार होतोय, तो देखील जुलै महिन्यामध्येच। त्याच्यामुळे 2 वर्ष हा कालावधी कुठेतरी त्यांनी विस्तारासाठी ठरवल्याचं दिसतंय। पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच आहे, कोरोनामुळं ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यातली स्थिती बदललेली आहे, सरकारबद्दलची एक नकारात्मकता आहे आणि त्या अनुषंगानं हे मोठे बदल आपल्याला दिसत आहेत। त्यातही सगळ्यात मोठी न्यूज ही म्हणावी लागेल की देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा। कारण ज्या आरोग्य खात्याकडे गेल्या 1.5 वर्षामध्ये सगळा कारभार होता आणि ज्या आरोग्य खात्यावरती सगळी मदार होती त्याच आरोग्य खात्यावरती मग मोदी समाधानी नाही आहेत का, हा सुद्धा एक मेसेज याच्यातून दिला जातोय आणि आरोग्य खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री या दोघांना सुद्धा डच्चू दिल्याचं कळतंय। त्याच्यामुळं हे एक अत्यंत महत्त्वाची घडामोड या संपूर्ण विस्तारातली म्हणायला हवी। याच्या पाठोपाठ HRD म्हणजे जे केंद्रीय शिक्षण मंत्रिपद आहे ते सुद्धा कायम डोकेदुखीचं राहिलेलं आहे। म्हणजे मोदी सरकार 2014मध्ये आलं, त्याच्यानंतर पहिल्या विस्तारामध्ये सुद्धा हे खातं लगेचच 2 वर्षामध्ये बदलण्यात आलेलं होतं। स्मृती इराणींना पहिल्यांदा दिलं गेलेलं होतं, ते नंतर जावडेकरांना दिलं गेलं। आत्तासुद्धा रमेश पोखरियाल यांची निवड झाली आणि अवघ्या 2 वर्षामध्ये त्यांच्याकडून काढून घेतलं गेलं आहे। त्याच्यामुळं या खात्यासाठी एक चांगला प्रभावी चेहरा मिळत नाही आहे का, सातत्यानं का बदल होत आहेत या खात्यामध्ये, हा सुद्धा या निमित्तानं उपस्थित होणारा प्रश्न आहे। आणि दुसरी गरज जी आहे ती पॉलिटिकल आहे। कारण आपण जर नावं बघितली तर ज्योतिरादित्य शिंदे असतील, नारायण राणे असतील किंवा अगदी कपिल पाटील, भारती पवार हे सगळे आयात केलेले नेते आहेत।
राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या पक्षातून आलेले नेते आहेत आणि त्यांना सन्मान देण्यासाठी भाजप आता कुठलीही भीडभाड बाळगत नाही आहे, सगळ्या प्रथा परंपरा बाजूला ठेवतं आहे. हा सुद्धा एक मेसेज याच्यातून दिला गेला आहे. बरोबर आहे. जवळपास 11च्या आसपास मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे प्रशांत, या विस्तारापूर्वी. पण दुसरीकडे बघितलं तर 4 मंत्री असे सुद्धा आहेत की ज्यांना या विस्तारामध्ये प्रमोशन मिळेल असं बोललं जात आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा लागतोय, त्यांना डच्चू मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. याकडे कसं बघायचं? महाराष्ट्राच्या 2 मंत्र्यांची नावं अगदी सकाळपासून चालू आहेत, पण रावसाहेब दानवेंच्याबद्दल थोडीशी संदिग्धता आहे. दानवे हे दिल्लीत आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपलं बोलणं झालं, अगदी काही मिनिटांपूर्वीसुद्धा बोलणं झालेलं होतं. त्यांना असा कुठलाही मेसेज अद्याप तरी आलेला नाही आहे. त्यांच्या ऑफिसमधून सुद्धा हे सांगितलं जातं आहे की असा कुठला मेसेज त्यांना आलेला नाही आहे. याचा अर्थ ते कदाचित सेफ झोनमध्ये असावेत. आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. जर इतरांना म्हणजे आयात नेत्यांना घेऊन त्यांचं मंत्रिपद काढलं गेलं असेल तर तो एक मोठा मेसेज नकारात्मक जातो आणि त्या दृष्टीने आपल्याला बघायला पाहिजे की ते मंत्रिमंडळामध्ये कायम राहतील की नाही. पण आत्ता जी आपली चर्चा दानवेंसोबत झालेली आहे, जी माहिती त्यांनी दिली त्याच्यानुसार तरी अजून त्यांना डच्चू मिळाल्याचा कुठलाही संदेश अद्याप आलेला नाही आहे. संजय धोत्रे यांच्याबद्दल मात्र ती चर्चा खूप वेगानं होतीये आणि कदाचित त्यांच्या प्रकृतीचं थोडंसं कारण असावं, बाकी दुसरं काही कारण आपल्याला दिसत नाही आहे. पण त्याच्या पाठीमागं दुसरं हे एक पण गणित आहे की महाराष्ट्रातले 6 मंत्री सध्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि जर अजून 4 नावं ॲड केली तर हा आकडा 10 वरती पोहोचतो. त्याच्यामुळं एखाद दुसऱ्या मंत्र्याला डच्चू मिळणं हे साहजिक होतं. त्या अर्थानं कदाचित हा बदल दिसत असावा. बरोबर. प्रशांत, तू सोबत राहास, पण महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांची नावं या विस्तारामध्ये आहे ते आपण पुन्हा एकदा बघूयात. संध्याकाळी कोण कोण शपथ घेणार आहेत तर बघा, महाराष्ट्रातले 4 नेते आहेत, त्यापैकी नारायण राणे हे एक आहेत, कपिल पाटील हे दुसरे आहेत आणि त्याचबरोबर आणखी 2 महत्वाची नावं आहेत. भागवत कराड एक आहेत आणि भारती पवार आहेत. एकूण 4 नावं आहेत महाराष्ट्रातली जे संध्याकाळी शपथ घेतील मंत्रिपदाची. डॉक्टर भागवत कराड आणि डॉक्टर भारती पवार. पुन्हा एकदा आपण जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, ज्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे अशा खासदारांसोबत मोदी जेव्हा संवाद साधत होते आणि तो फोटो जेव्हा बाहेर आला तेव्हा पहिल्याच रांगेत काही महत्वाचे चेहरे आपण बघतोय. त्यात सर्बानंद सोनोवाल आहेत ज्यांनी आसामचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे सुद्धा आहेत आणि नारायण राणे देखील आहेत. पहिल्या रांगेत नारायण राणे आहेत. त्यामुळे हा फोटो नारायण राणेंची ताकद दाखवण्यासाठी पुरेसा आहे का? त्यांचं महत्व अधोरेखित करणारा हा फोटो आहे का? खरं तर त्यांचं महत्त्व किती आहे हे त्यांना खातं कुठलं दिलं जातं ह्याच्यामधून पण स्पष्ट होईल. कारण एक प्रोटोकॉल असतो साधारणपणे, माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्या अर्थानं त्यांचं नाव किंवा त्यांना पहिल्या रांगेमध्ये ठेवलं गेलेलं आहे. सर्बानंद सोनोवाल हे सुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांचं नाव आपल्याला 2 नंबरवरती दिसतंय. त्यामुळं एक प्रोटोकॉल, माजी मुख्यमंत्र्याचा मान जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये साहजिकच प्रोटोकॉलनुसार अधिकचा असतो आणि त्या अनुषंगानं ही नावं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं गेलेलं होतं. पण इंटरेस्टिंग असेल की नारायण राणेंना खातं कुठलं दिलं जात आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे चर्चा साहजिकपणे सातत्यानं अवजड उद्योग खात्याची होते. महाराष्ट्राचं आणि या खात्याचं नेमकं काय नातं आहे माहिती नाही आहे, पण अगदी मनोहर जोशींच्यापासून अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी हे खातं सांभाळलेलं आहे, ज्याच्यामध्ये विलासराव देशमुखांचा पण समावेश होता. इव्हन प्रफुल्ल पटेल हे सुद्धा हे खातं सांभाळत होते UPAच्या काळामध्ये. शिवसेनेचे अरविंद सावंत यांना हे खातं होतं, त्याच्या आधी अनंत गीतेंकडे हे खातं होतं आणि त्यामुळं पुन्हा हे खातं महाराष्ट्राकडेच येतं आहे की एक नवीन खातं निर्माण केलं गेलेलं आहे सहकार नावाचं. ही पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सहकाराचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आता एक स्वतंत्र खातं निर्माण होतं आहे आणि जर आपण देशातली परिस्थिती लक्षात घेतली तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सहकार जो आहे तो खूप प्रबळ आहे आणि त्या अनुषंगानं याच 2 राज्यांकडं ते खातं राहण्याची शक्यता अधिक आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्याच कुठल्या नेत्याला हे खातं दिलं जाते का हे सुद्धा पाहावं लागेल. बरोबर. पण प्रशांत, आपण जर बघितलं या विस्तारामध्ये तर जवळपास 11 मंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतोय. बरेच मोठे फेरबदल आहेत. पण त्या पार्श्वभूमीवर असेही काही मंत्री आहेत की ज्यांना बढती मिळते आहे, ज्यांना प्रमोट केलं जात आहे, राज्यमंत्री पदावरून त्यांना आणखी महत्वाचं खातं दिलं जात आहे. त्याकडे कसं बघायचं, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच. खरं तर म्हणजे अगदी पहिल्या टर्ममध्ये पण धर्मेंद्र प्रधान असतील, त्याच्यानंतर इतर जे नेते आहेत म्हणजे सेकंड फळी आपण ज्याला म्हणतो त्या नेत्यांना तातडीनं प्रमोशन मिळत गेलेलं होतं. त्याच अनुषंगानं कदाचित एक फ्युचर लिडरशिप तयार करण्याच्या दृष्टीनं ही खेळी बघायला हवी.
किरण रिजिजू यांचं एक नाव दिसतंय, त्याच्यानंतर हरदीप सिंग पुरी यांना सुद्धा कदाचित कॅबिनेटमध्ये समावेश त्यांचा झालेला असावा आणि या अनुषंगानं ही गोष्ट पाहायला हवी. खातेबदल नेमका कसा होतोय आणि वरच्या ज्या काही पोर्टफोलिओज आहेत, विशेषतः ज्याला टॉप 4 म्हटलं जातं, गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र, याच्यामध्ये काही बदल होतोय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आरोग्य मंत्रालयातला तर आपल्याला म्हणजे खूप त्या बदलाबद्दल उत्सुकता असेल की आता देशाचा नवीन आरोग्यमंत्री कोण असेल, देशाचा नवीन शिक्षण मंत्री कोण असेल, कारण या खात्यांची सातत्यानं चर्चा होत असते त्यांच्या परफॉर्मन्सची. त्याच्यामुळं ते जबाबदारी कोणाला दिली जाते हे पाहावं लागेल. बरोबर आहे प्रशांत, या विषयावर आपल्याला आणखी अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. याबद्दल आणखी ज्या काही घडामोडी घडतात त्यावर देखील लक्ष ठेवायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.